नमस्कार, मी विनोद कावरम जाधव. आज आपण पाहिलं, कालच्या व्हिडिओत मी सांगितलं की निफ्टी 24,300 पर्यंत जाईल आणि 24,400 हा रेजिस्टन्स असेल. आज निफ्टीचा हा 24,300 24,451 होता आणि तिथून तो खाली आला. तर याचा अर्थ असा की 24,365 म्हणजे 24,400च्या आसपास होता. 24,400 इज अ रेजिस्टन्स लेवल फॉर द निफ्टी आणि तिथून तो खाली आला. याचा अर्थ असा की मार्केटमध्ये 24,400ला खूप मोठा रेजिस्टन्स आहे. आजही त्यांनी तो पार नाही केला. काल US मार्केटने पण साथ दिली. त्यानंतर सकाळी शांघाई निक्काई दोन्ही वरती होते, हँगसेंग वरती होतं. त्यानंतर पाहिलं तर परवाचा BJPचा इफेक्ट खूप झाला आज मार्केटमध्ये आणि आज जेवढे पण मी व्हिडिओमध्ये ते शेअर सांगितले, आज ते सगळे 7 to 10% अपला आहेत. तर आता आपण उद्याच्या काही लेवल्स लक्षात घेऊया. उद्या निफ्टी म्हणजे आज निफ्टी जवळजवळ 200 पॉईंटची अप्स अँड डाऊनची मुवमेंट केली, म्हणजे लो पासून ते हाय पर्यंत. त्या 200 पॉईंट्समध्ये अशा गोष्टी आढळल्या की खूप सारे स्टॉक्स वाढले, जसे SBI वगैरे वाढले. उद्यासाठी काय होईल, तर उद्या जर निफ्टीला वरती जायचं असेल तर पहिलं त्यांनी 24,235ची लेवल 24,235 लेवल्स पार केला पाहिजे. तो पार केला तर तो पहिल्यांदा जाईल 24,000 म्हणजे 24,336, 24,450. त्यानंतर तो खाली आला तर किती खाली येईल, तर जर त्याने 24,235 ब्रेक नाही केला आणि तिथून त्याने रेजिस्टन्स घेऊन तो खाली आला तर फर्स्ट टार्गेट इज 24,120 अँड सेकंड टार्गेट इज 24,000. इथून मार्केट परत रिव्हर्स घ्यायची शक्यता जास्त आहे. सेम बँक निफ्टीमध्ये आज बँक निफ्टीमध्ये 500 पॉईंटची म्हणजे 500 पॉईंटचा अप्स अँड डाऊनची मुवमेंट झाली. तर 500 पॉईंट्समध्ये उद्या समजा त्याला वरती जायचं असेल तर बँक निफ्टीने 52,104च्या वरती राहायला पाहिजे. त्याच्यावरती तो 5 मिनिटं जर राहतोय तर मार्केटचा पहिला रेजिस्टन्स म्हणजे बँक निफ्टीचा फर्स्ट रेजिस्टन्स इज 52,435 अँड 52,661. आणि जर तो 52,104च्या खाली राहिला तर तो 51,800 आणि 51,500 पर्यंत यायची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपण कालचा थोडा रिव्ह्यू घेतला तर SBI आज खूप छान वाढला, CDSL वाढला, त्यानंतर IRCTC आज रेल्वे स्टॉक्स वाढले. बँकिंग सेक्टर PSU बँक सांगितलं माझ्या मित्रांनी की PSU बँक बद्दल सांग, तर PSU बँक ट्रेमेंडस वाढले. त्यानंतर कालचा जर पकडला तर एशियन पेंटचा तो थोडा खाली चाललाय. तोही बोलल्याप्रमाणे रिझल्ट आणि माझ्या सांगण्याप्रमाणे की डिव्हिडंड दिल्यानंतर तो स्टॉक खाली येतो थोडा प्रॉब्ली. सो दॅट 2300चा याला आपण स्टॉप लॉस ठेवून याला बाय करायला, एशियन पेंटला बाय करायला हरकत. जस्ट रिव्ह्यू. फर्स्ट स्टॉक आपण 5 स्टॉक्स निवडलेत उद्यासाठी की उद्यासाठी त्या 5 स्टॉक्समध्ये काय होऊ शकतं, ते एक साधारण आपण 5 स्टॉक घेतलेत. फर्स्ट स्टॉक इज सिमन्स. आज सिमन्स 7% वाढला म्हणजे 500 रुपीजने वाढला. तर उद्या तो जर वाढणार असेल तर उद्या त्याचं फर्स्ट टार्गेट राहील 7600 आणि सेकंड टार्गेट राहील 7800. 7600 आणि 7800 खाली आला तर सपोर्ट लेवल आहे 7162 हा सपोर्ट लेवल आहे. उद्यासाठी बाय करायला सिमन्स आहे. इथून 100 रुपयाची तरी मुवमेंट तो उद्या देऊ शकतो. त्यानंतर आहे कमिन्स इंडिया. कमिन्स इंडिया तसं पाहिलं तर त्याचा सपोर्ट लेवल आपण पहिला चेक करू. सपोर्ट असेल याचा 3475 आणि रेजिस्टन्स लेवल फर्स्ट रेजिस्टन्स इज 3635 अँड सेकंड रेजिस्टन्स लेवल इज 3728. बाय करायची लेवल आहे 3473, 3475, 3473 इज युअर बाय लेवल अँड रेजिस्टन्स लेवल इज म्हणजे टार्गेट फर्स्ट टार्गेट इज 3642, सेकंड टार्गेट इज 3747. देन बँक ऑफ बरोदा. 2-3 वेळा हा स्टॉक आपल्या रडारमध्ये आलेला आहे. या स्टॉकचं मी सांगितल्याप्रमाणे 265च्या वरती हा जर राहिला तर हा नवीन हाय राहील
आणि सेकंड, आता इथून पुढे बँक ऑफ बरोडामध्ये मुवमेंट आज तो 4 रुपये म्हणजे 11 रुपयाने 4% म्हणजे 11 रुपयाने वाढला. तर उद्या जर याला जर उद्या वरती जायचं असेल तर यांनी पहिलं 245 हा ब्रेक नाही केला पाहिजे. 245 आणि जर मोस्ट प्रॉब्ली 242 हा 2 लेवल त्यांनी ब्रेक नाही केला तर हा पहिलं टार्गेट जाईल याचं 256, सेकंड टार्गेट राहील 266. उद्यासाठी नाही पण 2-3 दिवसात हे टार्गेट अचीव व्हायची शक्यता जास्त आहे. आरईसी हा स्टॉक मी गेले 3-4 दिवस पाहतोय की एका रेंजमध्ये अडकला होता. हा स्टॉक 530च्या वरती जात नाहीये आणि हा स्टॉक ने लोएस्ट बॉटम बनवत आला. म्हणजे जर 470च्या बिलो राहिला हा स्टॉक तर परत हा नवीन लो मारायची शक्यता आहे. पण हा तात्पुरता जर विचार केला याचा तर 500 इज सपोर्ट लेवल आणि 530 इज अ रेजिस्टन्स लेवल. उद्या तो खाली आला आरईसी तर घ्यायला हरकत नाही. त्याचप्रमाणे एनसीसी काल सांगितल्याप्रमाणे एनसीसी 300 प्लसचं टार्गेट आज 305चा हाय मारलाय. त्यानंतर नेक्स्ट टार्गेट जर बघा 320 जाईलच हा. तसंच HFCL पडलाय आज थोडासा खाली आला हाय पासून 131चा हाय मारून तो खाली आलाय. तोही बाय करायला उद्या हरकत नाही. इंट्राडे मध्ये तो देतो मुवमेंट 4-5 रुपयाची, सो दॅट खाली आला तर बाय करा. तसंच रेल्वे स्टॉक्सवर नजर ठेवा. खूप दिवस झाले एका कन्सॉलिडेटेड फेजमध्ये आले होते आणि आता रेल्वेमध्ये जर IRCTCचा विचार केला तर IRCTC इथून वाढायची शक्यता जास्त आहे. मला असं वाटतं IRCTC मध्ये बाईंग यायला पाहिजे. आणि हो, बाईंग आलं तर पहिलं टार्गेट 860 आणि सेकंड टार्गेट 900 राहील. त्यामुळं IRCTC बिंदास बाय करा, काही हरकत नाही शॉर्ट टर्मसाठी. आता पाहूया काही स्टॉक्स आज वाढलेले. पारस, जसं मी काल सांगितलं पारस हा वाढायला पाहिजे. तर पारस यांनीही चांगली आज मुवमेंट दिली. 4% 40-50 रुपयाची मुवमेंट दिली. यातही चांगली बाईंग आहे. 953चा स्टॉप लॉस ठेवून पारस हरकत नाही बाय करायला बिंदास. इथून तो परत वरती जाऊ शकतो. साधारण माझ्या मते 1200ची लेवल पारसची जायला पाहिजे. शॉर्ट टर्म मध्ये पारस विकत घ्या. BDL ही खूप आज 7% वाढले. डिफेन्स स्टॉक्स स्ट्रॉंग होत चालले. BDL, HL, पारस, HFCL बाय करा. शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला एक 10 ते 15% मुवमेंटची 10 ते 15% मुवमेंट येईल. त्यामुळे बाय अँड होल्ड. दिलेल्या माहितीवर तुम्ही समाधानी असाल, लाईक आणि शेअर जरूर करा. भरपूर मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांनाही चांगला बेनिफिट मिळेल. धन्यवाद.